कापूस वेचते का तर बाया नाही तर शेंगाच तोडून नीर शेंगाच्यावरच असते. कापूस कमी वेचते आता. हा त्याच्या मागच राहा लागते. शेंगा आल्या त्यापासून कापूसही कमी वेचला ते ना. घरचा माणूस तर असा आहे, तोडते का तोडू दे. हा काही हेच नाही आहे, हेच नाही आहे. बाया काय तोडायला बसले का तोडतच बसते. पाय बाया आली काय म्हणून ये पाय पलटू पलटू पाहते. हो मला बाई आली ते बरोबर लक्ष ठेवाले आपल्यावर. तिले वाटलं असून शेंगा तोडून या आपण काय तोडतो, आपल्याच घरच्या वावडायचं आपण काय तोडा. तिच्या मनाला तर वाटलं असं तोडते म्हणून बाया, म्हणून तर येऊन पाहिलं तिनं. तिचंच काय चुकलं, बाया करते ना तशा, आपण नाही तोडत म्हणून. नाही तर भरल्या तोडते. कापूस वेचायचा राहू देते, शेंगावरच भिडते. शांत काकू शेंगा मेंगा तोडल्या नाही काय? नाही हो बाई, आम्ही काय तोडतो. तिच्या बाया होत्या ना बाई कापसाले, नीरा शेंगाच तोडे हो बाई. कापूस उल्ली साकच वेचला आता, तुम्ही तरी लय वेचला. तिच्या फेरात नाही का लय दिवस लागले बाई कापूस वेचाले. बाया नीरा शेंगाच तोडे ना. काय करा बाईचं नीरा शेंगाचवरच राहते. शेंगाच्या भाज्या निघाल्या काय? काय माझ्याकडच्या माणसाला शेंगाची भाजी आवडतच नाही. काय म्हणते रोजच्या शेंगाची भाजी कायची लावली म्हणते, भाजीपाला आणत नसतो काय म्हणते मी. मला तरी शेंगा भेटते बिचारे. आम्ही घरचं वावर असून आम्हाला शेंगा नाही भेटत. हा तुमच्या तर भाज्या किती खाणं होते, आमची तर एकही भाजी तोंडी नाही लागली अजूनही. मग तोड शेंगा, तोड मस्त घेऊन जा. वडे कर, भाजी कर, सोले भात कर. सोबत आहे म्हणजे काकाजी आले नाही आज, गेले लग्नाले. काय सांगतो माणूस घरी आहे म्हणून, तर काकाजी असते मांग. त्याचं लग्न आहे व मावस बहिणीच्या पोरीचं आहे बिचारे. हो ना, मग तू गेली नाही. शाळेचे लेकरं आहे, दोघं गेलं तर लेकरांची शाळा पडते ना, म्हणून गेली नाही मी. पण नाव काकू शेंगा उभ्या राहिल्यापेक्षा तोडतो ना बाई, तोडतो. हो शांत काकू, तुमच्या पोरीचं तब्येत कशी आहे आता? लय बेकार होती ना मांग. ऑपरेशन करायला लागलं, किती मोठी गाठ झालती पोरीले. ऑपरेशन करून टाकलं. मग काय करा, दवाईपाशी काही पैसा होता नाही. मग मॅच लावून दिला. काय करतो, तिचं तेवढं दुखेच बाई. मग कसा जीव करे. बरं झालं पैसे देऊन दिले आणि करून टाकलं. तिची तकलीफ तिले माहीत. लय काळजी होती होईपर्यंत माझ्या पोरीची. तेच ना काकू, राहतेच. देवाला प्रार्थना करो शांता काकूच्या पोरीची तब्येत चांगली होऊ दे म्हणून. कधी जाते काकू तिच्या घरी आता? 8 दिवसांना जाईन बाई आता. काकू सांगा बरं, मग आम्ही येईन तुमच्या संगत. आधीच म्हटलं मला का आपण शांता काकूच्या पोरीच्या भेटीला जाऊ बा. हा शांता काकू कधी जाते कधी नाही. काय चालतं बिचारे, तो माणूस तमास्कर आहे ना, दारू पिते ना. काय तुम्हाला नेऊ मी? दारू पिते, मार तमाशे करते, लाजन ते आपल्याला. आणतो मा घरी चांगली 15 दिवस ठेवतो आता तिले, मग बरं लागते. इथं आराम होते, तिथं काय होते त्या बेवड्याच्या घरी. बरोबर आहे काकू, तसंही सासूच्या घरी होत नाही म्हटलं. हा आपल्या घरीच घेण्याची पोरगी, काही दुखलं सुकलं तर काही आणली नसती हो बाई. पण असं आहे आता, तिच्या घरचा माणूस सुद्धा नाही ना. काय करतो, म्हणून तर मला पैसाला लागला. माझ्या पोरीचं दुखेत. साहेबाईचं जीवन चांगला निघाला, चांगला माणूस, नाही तर सत्यानाच होते जीवाचा. आपल्याला माहित असते का बेवडा आहे म्हणून? माहित असतं तर दिलं असतं का आपण? नाही देत. माहित होतं ना भल्ला चांगला आहे करे ना सगळेजण, म्हणून दिलं. सांगते लोक लग्न जुळाच्या अगदी तसंच सांगाले. भल्ला चांगला पोरगा आहे आणि हे आहे, भली गॅरंटी देते, फुल गॅरंटी. घरचा माणूस कसा आहे तमाशखोर आहे. माझ्या आई बापाला किती बेकार वाटते बाई, लय बेकार वाटते म्हटलं माझ्या आई बाबाले. हा तमाशेच करत राहते, तुमच्याच पोरीवाणी आहे माझ्या औकात. पोरगा एवढं नाही पेतो बाई. हा माझं लय सरकट आहे ना दारू प्याले. मार पेते ना दारू, माहित नाही का तुम्हाला? घरचा माणूस पेते बाई, पण रात्रीचा पेते. माझ्या रात्रंदिवस दारूच पेला राहते ना, तुला माहित नाही ना. म्हणून तू आली असती ना माझ्या पोरीच्या घरी, तू तर पस्तावली असती कायले दिली म्हणून पोरगी शांता काकून. औकातच आहे बाई. माझ्याकडचा बुडा चांगला आहे म्हणून पोरीले कपड्याले पैसे देते, कायले देते. माझ्या बुडा कामाला जाते ना रोज. तुमच्याकडचे काकाजी मस्त होते, पण स्वभाव नाही चांगले आहे. तशी स्वभावनं चांगले बाई बाई करत येते माघारी. किती वेळा येते मांडलाचं चहा पेते आपले, मस्त गोष्टी सांगते मला. असं झालं बाई, तसं झालं बाई. मलाच काय माहित झालं असतं शांता काकू, काकाजीनंच सांगितलं माझ्या पोरीची तब्येत नाही म्हणून. आता गाठी त्या घरचे तर पाहुणे हाय नाही. तिथंच ठेवून देतो ना आता कायले. मग उद्या सकाळी नीन थे उचलून नाही नेत काय मग? ते वाडीत नेते मागचा माणूस 3 दिवसानं एखादा माणूस जमा करते, बंडी आणि कोणाची घेऊन जाते. पोराचं डोकं तर चांगलं आहे, एखादा मान गाठोडे जमा करायचे घेऊन जायचे घरी. कोणी गमून आलं मला, उर लागून आलं. ती दडदड वाटून आली बाई. कोणी आज बसली नाही आलं कोणतं. कोण बाई विचारात बसली एवढी. मी काही दिसून नाही आलं, गमून नाही आलं म्हणून बसली एकटी. मी काय विचार करतो काकू, लगाला मला हात ठेवून बसली तर विचारच करून आली. काय
कायचा विचार करणार हो काकू? बसा त्या घरची बुडी घरी नाही ना, गेली बाहेर. कुठे गेली तर गमून नाही आलं म्हणून तुम्ही बाहेर येऊन बसली. कामधंदे झाले, टीव्ही पाहतो. टीव्हीत तरी काय आहे व नीरा शिरेला एकचक बोर झाली मी. टीव्ही बघली ना म्हणून मला शौक आहे. पिक्चर्स पाहत असतो मी. कशा अर्ध्या तासाच्या राहते मला समजून जाते म्हणून मी पिक्चरच पाहत असतो. पिक्चर पाहत जा मस्त, मन रमते वेळी जाते आपला मस्त. पिक्चर पाहत बसलं काय मग चालू होते आपलं. मग काही मन नाही करत उठाले. लेकर करते मला चहा दे, मला जेवायला दे, मला हे दे. माणूस आहे मग आला काय मूड डिस्टर्ब नाही होत काय मग पिक्चर पाहिले म्हणून काही मी पाहत नसतो पिक्चर. ते टावेल दे, पाणी दे, साबण दे, जाऊ दे मी पाहतच नसतो त्यापेक्षा पिक्चर. कसं आहे नाही हो, पाहायला बसली आपली मस्त दिवाणावर बसतो मस्त पिक्चर पाहतो. मला कोण म्हणते उठ म्हणून पाणी दे हे दे, कोणी नाही म्हणत. तू सुनवाईचं काम तसं असते. बाबाच्या घरचं वेगळं राहते काम, नवऱ्याच्या घरचं काम वेगळंच राहते. पिंकी सोबत बोलत नसतं का हो काकू? बोलत असतो बाई. त्या दिवशी दुमान भांडण केलं तिनं तिच्या माईनं. ते पोरगी नाही पण तिच्यासोबत नाही बोलत. खूप काय करतं भांडली तर आपल्या सोबत की म्हणे आजी बोलत नाही म्हणे माझ्यासोबत. पहिली किती करे म्हणे चिंकी आता करत नाही म्हणे चिंकी. कोण बोलत नसं ना म्हणे काकू बाई आजी म्हणे माझ्यासोबत म्हणे. बाई आपल्या सोबत भांडण केलं नाही सुन मावरच कावर कुठे बसतं. जाऊ दे दूर राहिलेलंच बरं लागते भांडणाचं वेळ. बाई झाले का सुनता काम? बसलो आता. आजी आली वाटते बसाले आज. आजी तू मस्त पिक्चर पाहते हो ना, आज कसं काय रिकाम पण भेटलो वाचीले? तिच्या घरची टीव्ही बघली म्हणून आली आजी बाहेर बसाले आज. मस्त म्हटलं आजी कशी काय बाहेर वा? गाडीवरून पडत ना तू सांगता बाई. आज मला हुरहुरच लागून आले. माझी छाती दडदड करून आली. कोण करत असं ना? तुझा विचार करून आली का? आई म्हणे काय बरंच नाही म्हणून मला विचारून आला. तर जाऊ काय भेटीले असं वाटून आलं जाऊ म्हणून. तुला बरं नाही लागून आलं. मन तर सगळं तिकडेच आहे ना. माहित मन असलं का तसंच होते. आई वा मला 5 रुपये पाहिजे बाई. बाबाशी काही हाय नाही पैसे मला काही मागू नको. बापाला मागतो या पाहिजे बाई मला पाहिजे. ते बाई कधीच नसते. तिच्यासाठी कसं राहायची मेकअपचं सामान घ्यायला. तू मेकअपचं सामान घेत असतो ना. लेकराला चॉकलेटला पैसे नाही देत तू. तेव्हा 10-20 रुपये असले का आपल्या बच्चे तोडत राहते लेकरं. बापाला सोडून देते ना आपल्या मागं लागते.